नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 6 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारीच्या आपण महत्वाचे 20 प्रश्न पाहतो. जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे. ठीक आहे. 6 फेब्रुवारीचा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की भारतातील पहिली हायड्रोजन इंधनवर चालणारी बस सेवा कोणत्या शहरात सुरू झाली. मित्रांनो, लक्षात ठेवायची गोष्ट आहे की हायड्रोजन लक्षात ठेवा इंधनावर चालणारी पहिली लक्षात ठेवा बस कोणती आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट खूप महत्वाचा आहे, ती मुंबईत सुरू झालेली आहे. ठीक आहे. भारतातील पहिली हायड्रोजन इंधन चालणारी बस मुंबई कुठे सुरू झाली सर? वर्ली ते बोरिवली आहे ना. बोरिवली कुठे आहे सर? मुंबई उपनगरात आहे. आणि वर्ली कुठे आहे सर? मुंबई शहरात आहे. ठीक आहे. या बस सेवा बघा सोसायटी फॉर क्लीन एनर्जी म्हणजे MSCE लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आली. कुठली? सोसायटी फॉर क्लीन एनर्जी म्हणजे MSCE आणि मुंबई महानगरपालिका या दोघांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली बस आहे. ही बस सेवा पर्यावरणपूरक असून त्याद्वारे प्रदूषण कमी होईल आणि शहराच्या वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसने भारतात पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. बघा, हा प्रश्न एक महत्वाचा आहे. पहिली हायड्रोजन इंधन चालणारी बस लक्षात ठेवा वर्ली ते बोरिवली मुंबईत सुरू झालेली आहे. चलो, दुसरा प्रश्न. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे दरवर्षी 1 ते 7 फेब्रुवारी हा कोणता सप्ताह म्हणून साजरा केला जातो? लक्षात ठेवा. ठीक आहे. 1 ते 7 फेब्रुवारी कोणता सप्ताह साजरा केला जातो? ऑप्शन आहे जागतिक शांतता, जागतिक वाटाणा, जागतिक धार्मिक समरसता सप्ताह. तो उत्तर आहे जागतिक धार्मिक समरसता सप्ताह साजरा केला जातो. लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 3 चं उत्तर आहे. क्लिअर? डाऊट क्लिअर? ठीक आहे. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. थोडासा पॉइंट घेऊया आपण त्याबद्दल काही आहे. 1 ते 7 फेब्रुवारी संयुक्त राष्ट्र महासभाद्वारे जागतिक आंतरधर्म समरसता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. विविध धर्मांमध्ये परस्पर समानपणा, संवाद, सहकार्य वाढवणे त्याचा उद्देश आहे. ठीक आहे. 2025 थीम काय? शांततेसाठी एकत्र येणे थीम आहे त्याचं. 24 थीम काय होतं? समस्याग्रस्त जगामध्ये सामंजस्य करणे. ठीक आहे. जागतिक इंटरफेथ हार्मोनी वीकचा इतिहास आहे, जो जॉर्डनचे राजा अब्दुल्ला दुते यांनी 23 सप्टेंबर 2010 मध्ये हा प्रस्ताव मांडला होता. नंतर तो स्वीकारला गेला, त्याची पद्धत सुरू झाली. ठीक आहे. खूप पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा. जागतिक इंटरफेथ हार्मोनी वीकचा इतिहास एक आहे की जॉर्डनचे राजा जे होते अब्दुल दुतिया यांनी 23 सप्टेंबर 2010 रोजी हा प्रस्ताव मांडला. तर तो प्रस्ताव नंतर पास झाला आणि 1 ते 7 जर फेब्रुवारी पाहायला गेला सप्ताह आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न तिसरा. अलीकडेच 3 फेब्रुवारी 25 रोजी बेल्जियमचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत? तर उत्तर आहे बार्ट डी वेअर. हे बेल्जियमचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. राजधानी काय? ब्रुसेल्स आहे. लक्षात ठेवा. राजाचे नाव काय? राजा फिलिप. आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे बेल्जियमचे नवीन पंतप्रधान कोण झाले? बार्ट डी वेअर. लक्षात ठेवा. वेवर. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. ऍग्री हब नुकतेच सुरू केले आहे. कोणी सुरू केलंय? लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि IIT इंदूर दोघांनी मिळून सुरू केलेलं आहे. काय? ऍग्री हब नुकतेच ऍप सुरू केलं. लक्षात ठेवायची गोष्ट आहे दोघांनी मिळून. कोण? इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि IIT इंदोर दोघांनी सुरू केलेलं आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. IBCA मुख्यतः किती प्राण्यांचा सहभाग करून घेतलाय? ठीक आहे. आता सध्या डिटेल्स खूप महत्वाचं आहे. तर 7 प्राण्यांचा सहभाग नोंदवून घेतलाय. हे काय आपण थोडं डिटेल पाहूया मित्रांनो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय? आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. ठीक आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA त्याला म्हणतो. लक्षात ठेवा. ही मोठ्या मांसाहारी मांजरांच्या संरक्षणासाठी तयार केलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आणि ती भारतात स्थापन झाली. लक्षात ठेवा. IBCAचा उद्देश काय? जगभरातील मोठ्या मांजरांच्या प्रजातीचे संवर्धन करणे, त्यांचे अधिवास टिकवून त्यांना असलेला धोका कमी करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. स्थापना झाली कधी? 9 एप्रिल 2023 मध्ये. ऍक्च्युअली ती भारतातच झाली. लक्षात ठेवा. मुख्यालय भारत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालय यांच्या दोघांनी मिळून हे स्थापन केलेले आहे. पुढे काय? उद्दिष्ट 7 मोठ्या मांजरींच्या प्रजातीचे जाती संवर्धन. मांजरी म्हणजे प्राणी. लक्षात ठेवा. ठीक आहे. अधिकृत स्थिती 23 जानेवारी 25 रोजी करार आधारित आंतर सरकारी संघटना म्हणून ती उदयास आली. लक्षात ठेवा. 5 देशांनी फेमोर कराराला मान्यता दिलेली. लक्षात ठेवा. आणि 27 देशांनी सामील होण्याचा इरादा व्यक्त केलाय. म्हणजे एक प्रकारे ही आंतरराष्ट्रीय संघटना परिपूर्ण झाली असं आपण सांगू शकतो. ठीक आहे. मग पुढे नेक्स्ट पॉईंट. आणखी काय पार्ट्स लक्षात ठेवा त्याच्याबद्दल.
ठीक आहे. संवर्धन काय? मोठ्या मांजराच्या प्रतिसंख्येत वाढ करणे, त्यांना वाचवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट, आदिवासी संरक्षण काय? जंगलतोड मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होणाऱ्या नैसर्गिक आदिवासांचे रक्षण करणे. पुढे, सहभागी देश बिग कॅट्स असलेल्या 97 देशांमध्ये IBCAच्या सदस्यत्वाची योजना आखण्यात आली आहे. 97 देश सगळे येऊ शकतात, लक्षात ठेवा, असंही म्हटलं जातं. आणि खासियत काय? कोणत्या प्रजाती आहेत? नंबर 1 वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता, काउगर, जॅग्वार आणि हिम बिबट्या, एकूण 7 जणांचा समावेश आहे. ठीक आहे. पुढे, भारतीय योगदान. भारत हा वाघ संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. प्रोजेक्ट टायगरद्वारे त्याने IBCAच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेतृत्व घेतलं आहे, ज्यामुळे भारताची जागतिक जैवविविधता टिकवण्यासाठी भूमिका महत्वाची ठरते. IBCA जैवविविधता संवर्धनासाठी मोठं पाऊल असून मानव आणि वन्यजीव त्यांच्या समतोल साधण्यासाठी महत्वाची आहे. म्हणजे भारताने खूप मोठं पाऊल घेतले. जसं आपला चित्ता जो आहे, आपला वाघ जो आहे, तो टेकवायचं काम त्यांनी केले आणि त्यानुसार IBCAची स्थापना केली आणि सर्व देशांना एकत्र येण्याचं काम त्यांनी सांगितलंय. जैव संवर्धन होईल आणि खूप काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 6वा, आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह हा कोणत्या महिन्याच्या पहिल्या पूर्ण आठवड्यात साजरा केला जाणारा वार्षिक कार्यक्रम आहे. ठीक आहे मित्रांनो, मगाशी एक सप्ताह गेला आणि आता एक आहे आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह, म्हणजे IDW. लक्षात ठेवायची गोष्ट आहे, तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये तो आपण सप्ताह पहिल्या आठवड्यात सप्ताह साजरा केला जातो, म्हणजे सध्या तो चालू आहे. ठीक आहे. 1968 मध्ये स्थापन झालेल्या कॅनेडियन आंतरराष्ट्रीय विकास एजन्सीने 90 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास सप्ताह सुरू केला. ठीक आहे. तो 25 मध्ये IDW 2 ते 8 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाईल. ठीक आहे. हा आठवडाभर चालणारा उत्सव कॅनेडियन आंतरराष्ट्रीय विकास एजन्सीद्वारे प्रोत्साहन दिलेला एक महत्वाचा उपक्रम आहे, जो सक्सेस करण्याचं काम करतो. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, 7वा है ना, सक्सेस विद्यापीठाने, ठीक आहे, ससेक्स विद्यापीठाने टाटा समूहातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक यांना मानद डॉक्टरेट पदवीतून सन्मानित करण्यात आला. ठीक आहे. तर कोण आहे? तर नोएल टाटा यांना दिलेला आहे. लक्षात ठेवा, नोएल टाटा यांना दिलेला आहे. तर काय क्वेश्चन? ठीक आहे. ट्रोपेक्स 25 चे लष्करी सरावात कोणत्या दलांचा सहभाग आहे? तर वरील सर्व भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दल तिघांचा समावेश आहे. तर काही थोडं आपण डिटेल पाहूया. ट्रोपेक्स 25 किंवा थिएटर लेवल ऑपरेशनल रेडिनेस एक्झरसाइज, लक्षात ठेवा, ही 25 भारताने आयोजित केलेल्या सर्वात महत्वाच्या लष्करी सरावापैकी आणि सर्वजण एकत्र आले. तर काय आहे? भारतीय नौदलाचा सर्वात मोठा सागरी सराव, ज्यामध्ये भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि तटरक्षक दल सहभागी झाले, सगळे एकत्र झाले. पुढे, हिंदी महासागरात दर 2 वर्षांनी आयोजित केला जाणारा ट्रोपेक्स 25 हा भारतीय लढाऊ तयारी, भौतिक तयारी आणि ऑपरेशनल क्षमतेचे व्यापक प्रदर्शन करते आणि त्यासाठी हा दर 2 वर्षांनी घेतला जातो. ऍक्च्युली भारतीय नौदल घेतं, पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे, हवाई दल, सेना आणि तटरक्षक दल एकत्र आलेले आहे. ठीक आहे. आणखी काय पॉइंट्स आहे का? ठीक आहे. ओके, नाहीये. आपण पुढे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर उत्तर आहे महाबळेश्वर मध्ये होणार आहे. आणि दुसरं चाललाय प्रस्तावित आहे की संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई उपनगरामध्ये सुरू करण्याचा त्यांचा प्लॅन चाललाय. ठीक आहे. पाहूया आपण. या पार्कमध्ये मधमाशांच्या पालन, मधसंकलन प्रक्रिया संबंधित उपकरणाची माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी, मधपाळ, विद्यार्थी, पर्यटकांना मध उत्पादनाची सर्व माहिती प्रत्यक्ष दाखवली जाईल असंही सांगितलेलं आहे. पुढे आता सांगितलं मला, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्याची योजना आहे. सध्या पार्कसाठी जागा निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे तिथे. या उपक्रमामध्ये राज्यातील मध उत्पादनाला चालना मिळेल आणि नागरिकांना मधमाशांच्या महत्वाची माहिती सुद्धा मिळेल किंवा सगळ्या प्रक्रिया त्यांना समजत जातील. ठीक आहे. चलो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 10वा, फोर्ब्सने 25 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून भारत देश कितव्या क्रमांकावर आहे असं सांगितलेलं आहे. ऍक्च्युली पाहायला गेलं, कारण की असं वाटतं ती चूक आहे, कारण की भारत फोर्ब्स जर पॉवरफुल आहेच लक्षात ठेवा, तरी सुद्धा सांगितलं की भारत हा 12व्या स्थानावर आहे. ठीक आहे. ओके, भारत हा 12व्या स्थानावर आहे. फोर्ब्सने 25 साली जगातील सर्वात शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये भारताला 12वा क्रमांक मिळालाय. ठीक आहे. यादीत पहिल्या 10 देशांमध्ये अमेरिका पहिला, चीन दुसरा, रशिया तिसरा, युनायटेड किंगडम चौथा, 5वा जर्मनी, दक्षिण कोरिया 6वा, 7वा फ्रान्स, 8वा जपान, 9वा सौदी अरेबिया आणि 10वा कोण आहे? सर इस्रायल आहे. आणि भारताचा क्रमांक 12वा लागतो. ठीक आहे. भारताची जगात जागतिक जीडीपी मध्ये 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही या यादीत त्याला 12वा क्रमांक देण्यात आला
या निर्णयामुळे काही तज्ज्ञ आणि नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चर्चा निर्माण झाली. हो, ऑब्व्हियसली होणार. पण आपल्याला काय, आपण स्पर्धा परीक्षा करतो, लक्षात ठेवा आपल्याला जी आकडेवारी ती आपल्याला इम्पॉर्टन्स. पण कधी दिस वाटतं की माझा देश आहे, माझ्या देशाबद्दल थोडंसं काय असं वाटतं की बाबा मी जीडीपी मध्ये 5व्या क्रमांकावर आहे, मी शक्तिशाली 12वा कसा काय, हा प्रश्न आपल्याला पडतो 100%. की बघूया आपण पुढे काय. ठीक आहे, पण नियमानुसार पाहायला गेलं तर आपण 12व्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 11वा, माय नरेगा ऍप नुकतेच कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेले आहे? तर ते राजस्थानने सुरू केले. तर कुठे आहे ते? की राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्यात सुरू केले आहे. कुठे? राजस्थान राज्यात बारमेर मध्ये सुरू केलेलं आहे. ठीक आहे, चलो पुढे. अलीकडेच भारत सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती टक्के वाढवली आहे? तर पूर्ण 100% केले. लक्षात ठेवा 100% करून टाकलेलं आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहतोय, कोणत्या संस्थेने भारतीय सिक्युरिटीज मार्केटचा वारसा जपण्यासाठी दोरहर लॉन्च केले आहे? तर लक्षात ठेवा आरबीआय, सेबीआय, नाम तारी. तो कोणी केले? सेबीने केले. ठीक आहे, सेबीने केलेलं आहे, माहित असणं आवश्यक आहे. सेबीची स्थापना 1988 झाली आणि त्याला वैधानिक दर्जा कधी मिळाला? 1992. आरबीआयची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. गुजरातमध्ये समान नागरी कायदा लावण्यासाठी कोणत्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? मित्र लक्षात ठेवा की समान नागरी कायदा लागू करणारे पहिलं राज्य कोणतं? उत्तराखंड आहे. तर गुजरात काय आहे? दुसरं राज्य होऊ शकतं. लक्षात ठेवा. तर समिती स्थापन केली न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. आणि काय की CL मीना, RC कोडेकर आणि वीर निर्मल हे तिघही त्याच्यामध्ये सदस्य आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, माहित असणं आवश्यक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. 15वा प्रश्न. लक्षात ठेवा की आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये कोणत्या क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स असे संबोधण्यात आलेले आहे? शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र, वरीलपैकी सर्व. तो उत्तर आहे सेवा क्षेत्राला असं दर्शवण्यात आलेलं आहे की आर्थिक सर्वेक्षण 24-25 मध्ये सेवा क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स असे संबोधण्यात आलेले आहे. आणि गेल्या दशकात सेवा क्षेत्राची वाढ प्रत्येक वर्षी 6% वर आहे, म्हणून नाव काय पडलंय? ओल्ड वॉर हॉर्स. लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो 16वा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन है ना. बेकायदा स्थलांतरित भारतीयांची पाठवणी करणारा देश कोणता आहे? तर अमेरिका आहे. ऍक्च्युली भारत देशाचे आपले माननीय श्री नरेंद्रजी मोदी भेट घेण्यात अमेरिकेचे त्याच्या अगोदर त्यांनी सुरू केलंय. ऑलमोस्ट 1,10,000 लोकांना पुन्हा भारतात पाठवतात ते, असं म्हणतात की ते इलिगल अमेरिकेत आलेले आहेत असं त्यांचं मत आहे. जो अमेरिका पाठवणार आहे. ठीक आहे, यापुढे काय करणार तो आपण पाहूया. आलं तर काही सांगेल तुम्हाला मी. ठीक आहे, पुढं पॉली उमरीगड पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आलेला आहे? तर स्मृती मानधना, जसप्रीत बुमराह दोघांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. ठीक आहे, अमेरिकेत डॉलरच्या तुलनेत रुपया किती निच्चांकांनी पातळीवर आला आहे? तर 87.17 आलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, 87.17 लक्षात ठेवा. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकवले? कालचा प्रश्न होता मित्रांनो, तो उत्तर आहे. तर लक्षात ठेवा महाराष्ट्र. पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये दोघांमध्ये, मेल फिमेल दोघांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न लक्षात असू दे, द महात्मास है ना मेनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला. लक्षात आपल्याला उत्तर सांगायचंय. ऑप्शन आहे राजेश तलवार, श्रीकांत जिचकर, रमेश बागुल, सुरेंद्र शर्मा. आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, सर्व प्रश्न आपण घेतले. प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यासाचा. लक्षात ठेवा. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइमला याच वेळ भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.